नमस्कार सर्वांना. आणि मी मनापासून स्वागत करते आपल्या सर्वांचं. आज आपला चौथा दिवस आहे शांततेचा. शांततेचा म्हणजे पॉवर ऑफ शांतता किती म्हणजे हे आहे त्याच्यावर. आणि आज आपण शिकणार आहे की आपण जेव्हा शांत असतो तर आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो आणि कसा परिणाम होतो. शांततेचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो ते शिकणार आपण. कालपर्यंत आपण म्हणजे मौनाची शक्ती पाहिली. म्हणजे शांततेमध्ये पॉवर ऑफ पीस किंवा पॉवर ऑफ शांत, याला म्हणजे काय म्हणतात, त्याच्यात मौन राहणं म्हणजे याची शक्ती पाहिली. तर आज आपण बघूया की ही शांतता आपल्या शरीरावर, आपल्या मनावर कशी काम करते आणि ती आपण रोजच्या जीवनामध्ये आपली आरोग्य वाढवणारी, म्हणजे आरोग्याला चांगल्या डायरेक्शनने नेणारी ही सवय कशी बनवायची. हा पॉइंट लक्षात घ्या की नुसतं जाणून नाही होत. की आपल्याला माहिती आहे की शांतता ही आतून बाहेरून असते, मौन आतून बाहेरून असते. आपण ते पण कॅटेगरी शिकल्या त्याच्या वेगवेगळ्या. तर याची आपल्या शरीरावर आणि आपल्या मनावर ही शांतता किंवा ही मौनाची शक्ती कशी काम करते, हे नुसतं शिकून नाही होणार. तर तुम्हाला ती सवय बनवावी लागेल, ती आतमध्ये अनुसरावं लागेल, अनुभूती घ्यावी लागेल. नाहीतर असे तुम्हाला लाखो व्हिडिओ मिळतील गुगलवर आणि सगळ्या गोष्टीवर तुम्हाला माहिती मिळेल. पण जोपर्यंत आपण आपल्या मध्ये घेत नाही आणि प्रॅक्टिस करत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याची अनुभूती येणार नाही. आणि ही प्रॅक्टिस इतकी सोपी आहे आणि मी तुम्हाला आतापर्यंत सांगतही आली. परत होऊ शकते, तुम्हाला रिपीट होईल. पण आता हे रिपीट म्हणजे डीप मध्ये होईल आता, अजून डीप मध्ये. ठीक आहे. तर एक बेसिक मी तुम्हाला सांगते की आपली शांतता आणि आपली शरीर आणि मन ही प्रणाली कशी काम करते. तर आपली ही नर्वस सिस्टीम जी आहे ती दोन मोडमध्ये काम करत असते. एक म्हणजे अलर्ट किंवा ताण. तर हे कसं आहे, हे आणि दोन्ही मोड कामाचे आहेत बरं का. असं नाही आहे की अलर्ट म्हणजे ताण हे आलं म्हणजे अरे ताण म्हणजे चांगलं नाहीये, ताण म्हणजे चांगलं नाही, असं नाहीये. आपली सुरुवात कशी झाली, आपण जंगलामध्ये प्राणी मात्रांच्या हत्या म्हणजे शिकार करणं याच्यामध्ये झालं, किंवा कोणताही प्राणी आपल्यावर म्हणजे हे करायचा, हल्ला करायचा, कुठेही काही होऊन जायचं. तर त्यावेळेस आपण म्हणजे ते आपलं माइंड, आपली नर्वस सिस्टीमच तशीच अलर्ट मध्ये राहण्यासाठी आपली तयार झाली आहे ह्युमन बिंगची. आणि तेच आपण आजपर्यंत कॅरी करत गेलोय. तर हे अलर्ट म्हणजे काय, तर भय. भावनांच्या याच्यामध्ये पाहिलं तर भय आहे, किंवा मग घाई असते, किंवा मग वादविवाद असतो. तर जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची भयभीती वाटते तेव्हा आपण तिथून पळून जाण्याचं म्हणजे काम करत असतो. इथून कसं सुटका होईल माझी, मी तिथून निघून जाईल कसं. बघा, अंधारामध्ये असलं की आपण घाईघाईने निघून जातो तिथून. अंधारामध्ये थांबण्याची भीती म्हणजे आपल्याला भीती वाटते म्हणा, तिथे इच्छा नाही राहत. किंवा मग घाई असेल तर मग म्हणजे कुठे उशीर होतोय तर मग कशी येते घाई, आणि मग कसं सगळं शरीर म्हणजे कसं धुरधुर धुरधुर काम करायला लागतं, म्हणजे जे स्पीड वाढते. किंवा मग वादविवाद असला तेव्हाही आपल्या शरीरावरचे सगळे मोड ताण घेऊन जातं. आणि कसं आपले एक्सप्रेशन्स बदलतात, कसं आपलं बोलणं, आपली स्पीड कशी होते, आवाज कसा वाढतो. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हे तुम्हाला एक अलर्ट किंवा ताण दाखवतो तुमच्या शरीरामध्ये. आणि दुसरा मोड आहे रिलॅक्स, किंवा मग एकदम स्टोर. तर रिलॅक्स म्हणजे कसं आहे की एक तर विश्रांती आपण करतो तेव्हा, आपण झोपतो तेव्हा आपल्याला रिलॅक्स मोड येतो. किंवा मग जेव्हा आपण खातो तेव्हा मग थोडीशी सुस्ती येते, तेव्हा आपण पचन संस्था आपली चालू होते. किंवा मग कुठे काहीतरी जसं हाड मोडलं किंवा कुठेतरी जखम झाली, मोठा आपला ऍक्सिडेंट होतो, तेव्हा आपण शांत बसून राहतो. तेव्हा आपण हालचाल नाही करू शकत किंवा तेवढा त्याला वेळ देतो त्या गोष्टीला. म्हणजे ते हिलिंग म्हणजे दुरुस्तीमध्ये जात असते. तर हे आहे रिलॅक्स मध्ये किंवा रिस्टोर मोड म्हणतो आपण याला. म्हणजे एक आहे अलर्ट किंवा ताण मोड, आणि दुसरा आहे रिलॅक्स किंवा रिस्टोर मोड असतो. तर आता ही शांतता, शांतता म्हणजे काय असतं की मौन आणि आपल्या श्वासाचं निरीक्षण, म्हणजे हे आपण क्रिएट केलेलं आहे. जसंही आपण शांतता क्रिएट केली आपल्या याच्यामध्ये, हे आता हे मी जे दोन मोड सांगितले तुम्हाला, एक ताण मोड किंवा एक रिस्टोर मोड किंवा रिलॅक्स मोड, तर हे कसं आहे नॅचरलच्या याच्यामध्ये सांगितले. पण याच्या परे आपल्याला समज आलेली आहे ह्युमन बिंग. भगवान बुद्धांनी आपल्याला जे सांगितले ती समज डेव्हलप केलेली आहे. तर ती आपण समज सक्रिय करून म्हणजे त्याला यूज करून आपण त्याला आणू शकतो. म्हणजे
दुसऱ्या मोडमध्ये आपण स्वतःला आणू शकतो, म्हणजे रिलॅक्स मोडमध्ये. जे आणि पहिला अलर्ट मोड किंवा ताण मोड म्हणजे याला ओळखणं, की याला ओळखायचंय. अरे अरे, आपण म्हणजे घाई करतोय, आपण भीतीमध्ये आहोत, आपण चिंतेमध्ये आहोत, आपण वादविवाद आहोत. हे लगेच त्या क्षणामध्ये आणायचंय आणि लगेच दुसऱ्या क्षणामध्ये रिलॅक्स मध्ये व्हायचंय. तर दुसरं म्हणजे नॅचरल म्हणजे काय, तर विश्रांती घेणं, पचन म्हणजे जे काही आलं तर म्हणजे झोप येते किंवा जे काही येते ते, किंवा मग दुरुस्ती किंवा रिलॅक्स व्हायचंय, आराम करायचंय. पण ही शांतता जो मोड आहे हा आपण तयार करतोय. तर याच्यामुळे काय करायचं असते, तर हे आपोआप आपल्याला म्हणजे इतकी प्रॅक्टिस करता आली पाहिजे ह्या शांततेची किंवा मौनची, किंवा हे जे श्वास निरीक्षण म्हटलं, मी तुम्हाला सांगितलं होतं, निरीक्षण करायचंय की त्या विचार कोणते येतात आहे आणि त्याला लेबलिंग करायचंय, याला निरीक्षण म्हणतात. तर हे जेव्हा तुम्ही करायला घेतलं तर तुमचं आपोआप दुसरा मोड सक्रिय होतो, म्हणजे तुमचा रिलॅक्स मोड सक्रिय होतो. आणि याच्यामध्ये तुमचं काय होतं की तुमच्या धडधड कमी होतं, श्वास आपलं हृदयाची धडधड किंवा जे काही आतले म्हणजे पेशी सगळ्या धडधडल्या किंवा घाबरल्या अवस्थेत असतात, तर ती रिलॅक्स मध्ये येतं. श्वास असा खोल जातो, म्हणजे वरवर वरवर येत नाही, लवकर लवकर येतं बघा, धाप लागली की असं होत असतं है ना. आणि जेवढं तुमची धाप लागली ना, तेवढं तुम्ही म्हणजे तुमचं हृदय जास्त धडकतं आणि तेवढं तुमचं शरीर म्हणजे अनरिलॅक्स्ड असतो तो, म्हणजे धडधडण्याच्या ह्याच्यामध्ये असतो. तर डेंजर झोन मध्ये असतो तो स्वतःला, म्हणजे तुमचं शरीर डेंजर झोन मध्ये समजतो त्या अशा वेळेस. आणि मग तुमचे जेव्हा शांतता किंवा मौन मध्ये राहिले किंवा श्वास निरीक्षणामध्ये राहिले, तर तुमचे स्नायू म्हणजे तुमच्या पेशी ह्या सैल होतात आणि शरीर मग परत रिसेट होतो, म्हणजेच हिलिंग होते. आज जी आपण रेकी देतो, तर रेकी म्हणजे आपण, मी तुम्हाला म्हटले आहे की चालता चालता बोलता बोलता तुम्हाला रेकी देता येतं, पण त्याची प्रॅक्टिस पहिल्यांदा तो तुम्हाला याच्यामध्ये पेशन्सनी बसून मेडिटेशन करूनच करावं लागतं. त्यावेळेस मी काही वेळेस तुम्हाला पहिले सवय करायला दिली, तर ती मी गायडेड मेडिटेशन दिलं आणि मग त्याच्यानंतर म्हटलं की हे गायडेड मेडिटेशन काही दिवस प्रॅक्टिस करा, त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचे अफर्मेशन्स तयार करा, स्वतःला आतमध्ये बघा. जे ग्रँड मास्टर पर्यंत आले त्यांना या गोष्टी माहिती असतील. तर मग इतकं रिसेट झालं की मग आपल्याला केव्हाही कोणत्याही क्षणामध्ये तुम्हाला म्हणजे रिसेट होता येतं, शांत होता येतं, स्थिर होता येतं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये स्वतःला शांतता म्हणजे एक सार जसं मी एक सांगते किंवा एक वाक्य जसं एक, की शांतता म्हणजे तुमच्या शरीरासाठी ही रिसेट बटन आहे. की जसं आपण हे करतो ना, आपला मोबाईल चालू झाला नाही किंवा हे झालं नाही तर आपण रिसेट करतो आणि परत नव्याने चालू करतो, सेम तसंच आहे. तर शांतता म्हणजे स्वतःच्या आतमधलं हा मोड जो असतो, शांतता मोड हा रिसेट करणं किंवा त्याला सक्रिय करणं, हे होतं. आता याच्यातला मी मुद्दे तुम्हाला सांगते. पहिला मुद्दा येतो की ताण तणाव कमी होणं. ते कसं, त्याचा मुख्य उद्देश काय आहे, की तुमचं मन स्थिर झालं तर तुमच्या शरीरातील, हा पण दरवाजा बंद कर. हो. हा. तुमचं मन स्थिर झालं तर मनात म्हणजे शरीरातलं ताण किंवा जे हार्मोन्स असतात ते कमी होतात. म्हणजे काय होतं, की जेव्हा तुम्हाला ताणतणाव आला ना, तर तुमचे जे केमिकल्स असतात सगळ्या पेशीमधल्या ग्लँड जे आहेत, आपल्या प्रत्येक चक्र म्हणजे शारीरिक रूपाने पाहिलं तर आपल्या ग्लँड्स आहेत आणि प्रत्येक ग्लँड्स मध्ये एक प्रकारचं केमिकल्स असतात. केमिकल्स काही बॅलेन्सिंग मध्येच निघाले पाहिजे. जर ते इम्बॅलन्स झाले, जास्त झाले किंवा कमी झाले, तर मग शरीरावर रोगराईचा हल्ला होतो. तर जसं तुमचं मन स्थिर झालं, म्हणजे तुमच्या मनामध्ये शांती आली किंवा तुमच्या मनामधून मौन आलं किंवा तुम्ही जो विचार केला त्या विचारांवर तुम्ही लक्ष दिलं, त्याला लेबलिंग केलं. लेबलिंग केल्याबरोबर तुमच्या विचारांचा ताणतणाव कमी होतो. तसं तुमच्या शरीरातला हार्मोन म्हणजे ते केमिकल्स कमी होतात, म्हणजे प्रमाणात येतात, ज्यांना जास्त ना कमी. आणि जेव्हा तुम्ही ताण तणाव असलं तर केमिकल्स, त्यांना असं वाटतं की अरे ताण तणाव आहे म्हणजे इथे जास्त गरज आहे, म्हणजे जसं म्हणतो ना की लढाई झाली तर कसं एक्स्ट्रा सैनिक पाठवतो ना, तशी ऑटोमॅटिक सिस्टीम आहे आपल्या शरीराची. आणि जिथे तुम्हाला तणाव आला, राग आला, लोभ आला, तर तिथे त्या केमिकल्सला वाटते अरे इथे आपले शत्रू आले, चला चला चला. म्हणजे आपण हे जे वागतो हे निसर्गाच्या विरोधात वागतो आहे. है ना, कोणाच्या मागे चुगल्याच्या हाड्या करणं, निगेटिव्हिटी कोणाबद्दल बोलणं,
किंवा स्वतःला कमी लेखणं किंवा अति जास्त बोलणं, स्वतःवर विचार न करणं, स्वतःचा पर्पज क्रिएट न करणं. बस उठलो झोपलो, लग्न नाही झालं तरी चिंता, झालं तरी चिंता, पोरं झाले तरी चिंता, नाही झाले तरी चिंता, झाले तर कसेच झाले, असेच झाले, तुमचं नाही ऐकलं तर चिंता. ह्या सगळ्यांनी काय होतं की वारंवार तो शरीरातले केमिकल्स फेकून राहिला. त्याला नाही माहितीये, त्याला डोळे नाही आहेत शरीराला. म्हणजे हे डोळे आपल्यासाठी दिलेले आहेत. तुम्हाला काय बघायला मिळते, तर बघणं आपलं आहे की टॉर्च आपण जिथे पाहू लावू तिथे आपल्याला प्रकाश दिसेल. तर हे टॉर्च आहेत आपले डोळे. पण आपण भेरभेर कुठेही बघतो आणि कुठेही काही बोलतो, काही सेन्स घेतो, काही म्हणजे विचारच आचारच नाही. स्वतःच्या विचारांना लगामच देत नाही आपण. आणि मग आपले सगळे स्नायू कट तठर का होतात, तर ते केमिकल्स जास्त पडलेले असतात त्याच्यामुळे आपल्या ग्लँड्स ओव्हर काम करून राहिल्या. तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे, आणि नुसतं दृश्य बघण्याचं नाही, तर तुम्हाला साधा मेसेज आले ना, ईमेल आले, त्याचे सुद्धा ताण, कामाचा प्रेशर, अरे बापरे एवढं काम आहेत, एवढं हे आहे ते आहे, त्याचं प्रेशर, घरची जबाबदारी माझ्यावरच, मलाच सगळं काम करायचंय, मलाच असं करायचंय. मग याच्याने काय होतं की तुमचं शरीर कडक होऊन जातो आणि तुमचा श्वास उथळ होतो, म्हणजे असं थाप लागते, लंबा गहरा श्वास घेता येत नाही. तर आता आपल्याला जाणून बुजून प्रॅक्टिस करायची. लंबा गहरा श्वास घेऊन, जसं काल मी तुम्हाला सांगितलं की श्वास घेताना 1 2 3 4 मोजा, थांबताना 1 2 3 4 मोजा म्हणजे सेकंद, आणि सोडताना इतकं हळू सोडा की 1 2 3 4 5 6 पर्यंत सोडा. ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. तर स्टॉप स्टॉप लिहायचं स्वतःला, की म्हणजे सूक्ष्म विराम द्या तुमच्या, म्हणजे हे जेव्हा आपण आपल्या श्वासावरून आपण प्रॅक्टिस करतो, आपल्या शरीरावरून प्रॅक्टिस जेव्हा करतो ना, तेव्हा हळूहळू आपल्या विचारांवर प्रॅक्टिस होते. विचारांवर प्रॅक्टिस झाली तर हळूहळू आपण मौनाकडे जातो. मौनाकडे गेलं म्हणजे आपण थांबायला शिकतो, बोलण्याच्या आधी थांबवणं, रिॲक्ट करण्याच्या आधी रिसेट होणं हे शिकतो. तर कधी पण 2 सेकंद थांबा. कोणी तुम्हाला काही म्हटलं तर थांबून जा, 2 सेकंद बघा त्याच्याकडे, आणि मग त्याच्यानंतर काय उत्तर द्यायचं, काय नाही उत्तर द्यायचं ते बघायचं आहे. तर स्टॉप स्टॉप म्हणजे काय करायचं आहे, तर थांबायचं आहे, एक खोल श्वास घ्यायचा आहे, किंवा मग त्याच्या वेळेस आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे की त्या क्षणामध्ये की माझ्या मनात विचार आले, की कोणते विचार आहेत, म्हणजे लेबलिंग करायचं. आपल्या स्वतःच्या भावना बघा, किंवा शरीर माझं कसं रिॲक्ट करते, थरथरते का, की देऊ का एक लावून असं वाटतंय का, डोळे कसे भाव करतात आहे तुमचे, प्रेमळ आहे का. त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे प्रोसीड करायचं आहे, म्हणजे कृती करायची स्पष्ट. नंतर म्हणजे जसं खूप राग आला पण तरी पण तुम्ही शांत झाले, हे झाले, विचार केला की चल आपलाच बाळ आहे, छोटं आहे, पण तरी पण मग आपण बरं जाऊ दे बाळा, तुला वाईट वाटलं का, म्हणजे त्याच्या पाठीवर राहत, म्हणजे ही कृती झाली. म्हणजे जोही काही राग आला असेल, जे काही मनाविरुद्ध झालं, झालं, शांत झालं. आता जस्ट मी तुम्हाला माझं उदाहरण सांगते की आता जस्ट म्हणजे शुभीची थोडीशी तब्येत बरी नाही, तेवढ्यात फोन आला हितेशचा. तर तो बिचारा चांगला बोलत होता, तब्येत विचारतोय, दुपारी भेटायला आला, औषधं दिले, आणि आता काहीतरी दुखणं बुखणं असेल, आता आहे थोडस. तर ती काहीतरी बोलता बोलता माझ्या समोरच बोलले. ते एकदम चिडले, थकणार आहे यार, मी खूप, माझी तब्येत खराब आहे आणि तू मला असं बोलतो, तसा बोलतो, असं काहीतरी म्हटलं ना ते. मी नंतर बोलते, म्हणजे असं थोडस वैतागून. होत असेल तिला त्रास मला माहितीये, पण यार तो पण तर शांतपणे चांगला बोलतोय, कोणी आपल्याला विचारतंय तब्येतीसाठी, तर आपण प्रेमाने उत्तर दे, किती वेळ लागेल, किती झालेल. तर मला लगेच तिला शहाणपण सांगायला हे नव्हतं. मला तो एका क्षणामध्ये मला खूप बेकार वाटलं, असं वाटलं यार, पण मी शांत राहिली. पण तो मला आतमध्ये हे झालं की अरे यार, एवढंच चांगला मिळतोय, शुभाला त्याची कदर करते, म्हणजे माझ्या मनात किती विचार आले, पण मी लगेच त्याला विचारांना बघितलं की नाही नाही, हे विचार अति आहेत. असं थोडी असतं की तिला कदर नाही, कदर नसतं तर ती कशी झाली असती, ती पण तर तिच्याकडनं पण तो खूप वेळ घेते. म्हणजे मी त्याला शिफ्ट केलं त्या विचारांना, म्हणजे लेबलिंग केलं. मग मी खाली गेली, फिरायला गेली, थोडंसं फिरलं, जेवण बिवण झालं, फिरली, याच्याशी बोलली, त्याच्याशी बोलली, झाडं पाहिलं, हे केलं, नॉर्मल. म्हणजे लंबा गहरा श्वास घेतला, खाली गार्डन मध्ये बसल्यासारखं छान वाटलं, आणि आली वरती फिरून. बरं झालं ना, रिलॅक्स परत बोलली. मग मी तिला शांतपणे म्हटलं नको नाही यार, तू छान शांत चांगली बोलत जा ना. मला म्हणजे खरंच हितेश खूप आवडतो, नको असं माझ्या समोर तरी निदान बोलत नाही. मम्मी आमचं असंच असतं ग, तुला तसं वाटतं, तर ठीक आहे ना, मला समोर तरी नको बोलत जाऊ. तर किती झालं छान, बरं बरं ठीक आहे मम्मी, ओके ठीक आहे. तर
म्हणजे ती पण समजली, मी पण समजली. म्हणजे मी त्यावेळेस स्वतःला बघितलं पूर्ण, की मी काय करते आहे. आणि ती प्रोसीड पण केली मी त्या गोष्टीला. तर हेच जे म्हणते, की जे तुमचे शरीर, तुमचे विचार, तुमच्या भावना बघा, त्याला रिलॅक्स मोडमध्ये जास्तीत जास्त वेळ ठेवण्याचा प्रयत्न करा. तो फिरत जाईल, वारंवार त्या अलर्ट मोडकडे जाईल, ताण मोडकडे जाईल. पण त्याला प्रत्येक वेळेस आपल्याला कसं रिलॅक्स मोडमध्ये आणता येईल, तर ह्या तीन गोष्टी आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे शांततेमध्ये जेव्हा आलं तर. की ऑब्झर्व करायचं आहे विचार आला तर, मग ही चिंता आहे, भीती आहे, निंदा आहे, की काय आहे, हे लेबलिंग करायचं आहे. आणि मग त्याला अलाउ करायचं आहे, येऊ दे आणि जाऊ दे. आलंय, जाऊ दे. सेम तुम्हाला जे मी सांगते, की जसं आपण विचारांना बघायचंय आपल्याला, तो येतो आहे, जातो आहे, येतो आहे, जात आहे, आणि परत श्वासाकडे जायचंय. परत लंबा गहरा श्वास घ्यायचा आहे, परत नॉर्मल करायचं आहे. म्हणजे त्या मूडला नोट करायचं आहे आपल्या, आणि त्याला स्वतःला सांगायचं आहे, की मी आता ही गोष्ट अनुभवते आहे. म्हणजे मी अस्वस्थ झाले, आता मी जसं अस्वस्थ झाले, मला थोडस वाईट वाटलं. कारण एक कसं आहे, आजकाल खूप फ्रेंडली वागतात ते मुलं. आमच्या वेळेस असं नव्हतं. आमच्या वेळेस आम्ही कधीच, म्हणजे आठवतच नाही की कधीतरी नवऱ्याला असं उलट बोललो, किंवा थांब रे, चल मी माझं काम करू दे, अशा पद्धतीने पण कधी बोललेले मला आठवते. तर मला ती गोष्ट आता एकदम असं फील होते, अरे यार, बस कर ना यार, तू तर चांगलाच बोलतोय ना, तर तू पण छान. पण ती त्यांची मैत्री भाव आहे, त्यांचं स्टाईल आहे ती. तर हे समजायला मला थोडंसं, पण मी तर अस्वस्थ झाले, तर मी स्वतःला सांगितलं की मी अस्वस्थ झाले. मी अस्वस्थ झाल्यानंतर असं स्वतःला सांगितल्याबरोबर त्याचा जो अस्वस्थपणा आहे तो निघून गेला. कारण काय आहे, की जी एनर्जी तुमच्यामध्ये आतमध्ये झाली, कधी गोंधळलेली म्हणजे एनर्जी असते, कधी अशांत एनर्जी असते, कधी अस्वस्थता येतं, कधी घाबरलेली असते. तर तिला तुम्ही सांगायचे की माझी सध्याची एनर्जी कशी आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं तशी ती पास इन होऊन जाते, म्हणजे ते ब्लॉक नाही होत आतमध्ये. आणि ते ब्लॉक झाले ना, तर मग तुम्हाला तिथे मग ते अडचण होतं. मग ते वारंवार वारंवार तुम्ही तेच रिपीटेड रिपीटेड तुमच्या लाईफमध्ये होत राहील, ब्लॉक होऊन जातं. आणि मग ते शेवटी निघायचं असेल तर मग शारीरिक रोगावर जाते ती गोष्ट. त्यामुळे हे जेव्हाच्या तेव्हा म्हणजे हे गुण करणं जरुरी आहे. म्हणजे ओला ओला म्हणजे ऑब्झर्व, लेबलिंग आणि अलाउ, म्हणजे स्वीकार करायचा किंवा त्याला निघून जाऊ द्यायचं आहे. ह्या तीन गोष्टी जरूर करायच्या आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर स्वतःशी संवाद करायचा, की मी, हे कठीण आहे. म्हणजे स्वतः तुम्हाला अस्वस्थ असाल किंवा अशांत असाल, कधी कधी कठीण परिस्थिती वाटते. एकदम कोणी तुमच्यावर अपमान केला, कोणी एकदम विचित्र बोललं, की तुम्हाला नाही सहन होत आहे, तर त्यावेळेस तुम्ही स्वतःला सांगा, की हे कठीण आहे, कबूल आहे, पण मी माझ्या सोबत आहे. म्हणजे हे शरीर आणि मन माझं नाही आहे, म्हणजे मी शरीर आणि मन नाही आहे. तर मी म्हणजे प्राणशक्ती आहे, हे माझ्या प्राणशक्तीचं शरीर आहे, माझ्या प्राणशक्तीचं मन आहे, तो चालवतो आहे. तर माझी प्राणशक्ती माझ्या बरोबर आहे, म्हणजे मी माझ्या सोबत आहे. आणि स्वतःसाठी दया दाखवा, दयाळू संवाद स्वतःसाठी करा. आणि स्वतःला हे सांगा, की विचार नियंत्रित नसतात, त्याला निरीक्षण करावं लागतं, नियंत्रित नाही करू शकत तुम्ही. विचार येतातच, आपोआप येतील. तुम्हाला निगेटिव्ह येतील, तुम्हाला पॉझिटिव्ह येतील, तुम्हाला रागाचे येतील, विचार कसेही अनुभव होऊ शकतात विचारांचे, ते नियंत्रित नाही आहेत. पण जसं तुम्ही निरीक्षण केलं, त्याला लेबलिंग केलं, त्याला स्वीकारलं, तसे ते डिस्ट्रॉय झाले, संपले. त्याचं अस्तित्व, त्याची एनर्जी संपली. तर ध्यान दिल्यानंतर ते बदलता येतं परिस्थिती. ही जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल या गोष्टीची, मी खरं सांगते, हे आपण जे म्हणतो, जे विचार तयार करतो, तेच होतं आपल्यासोबत. आणि हा इतका इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे ना, की खरं सांगते, तुम्ही खूप भाग्यवान आहात. तर खरंच तुम्ही याला म्हणजे हे करू नका. समजा एखाद्या वेळेस नाही आले तुमच्या वेळेस, तर त्याचं रेकॉर्डिंग जरूर ऐका. आणि वारंवार ऐका, आणि स्वतःला त्या ह्याच्यामध्ये बघा तुम्ही, की तुम्ही कोणत्या लेवलवर आहात, कोणत्या लेवलवर तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. तर दुसरा मुद्दा म्हणजे, की ऑब्झर्व करा, लेबलिंग करा, आणि अलाउ करा. ही प्रॅक्टिस करा. स्वीकार करा, की हे विचार आले, ओके, हे विचार चांगले आहेत, वाईट आहेत, लेबलिंग केलं, ठीक आहे, हे विचार ठीक आहे. आणि मग ते परत निघून द्यायचं, निघून द्यायचंय.
ते स्वतःला समजायला लागतं त्या प्राणशक्तीला, की हे भीतीची आहे, चिंता आहे, याचं काही काम नाही आहे, निघून जाऊ दे. ही निंदा आहे, निघून जाऊ दे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्या स्वतःशी आपल्याला संवाद करायचा आहे, की कठीण आहे पण मी माझ्यासोबत मी आहे. कोणी असो नसो, तुमची तारीफ करणं, तुम्ही दुसऱ्यांच्या तारीफेवर जिवंत नाही आहात हे लक्षात ठेवा. त्यामुळे स्वतःची स्वसंवाद हे नेहमी स्वतःसाठी दयाळू किंवा प्रोग्रेसिव्ह असायला पाहिजे. नाही तर नेमकं आपण असं म्हणतो स्वतःला, की मी अशीच आहे, मी तशीच आहे, तर माझं कोणी मानपानच करत नाही, तर मला कोणी विचारतच नाही, मला तर सगळ्यांनी असं टाकून दिलं. हे सगळे टोटली बदला. कोणी तुम्हाला टाकत नाही, तुम्ही स्वतः स्वतःला टाकलेलं आहे. तर हे स्वतःमध्ये बदल करायचा आहे. नंतर तिसरा मुद्दा आहे की झोप सुधारते ह्या शांततेमध्ये म्हणा किंवा मौनाने, जे आपण आता सब्जेक्ट बघतो आहे, आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात है ना. तर याच्यात झोपायच्या आधी शांततेचा छोटा रिवाज म्हणजे रियाजच म्हणता येईल, करत जायचं रोज. की जसं म्हणजे आपल्या मेंदूला आता मी विश्रांती करते आहे असं म्हणजे खूण द्यायची किंवा एक मेसेज द्यायचा. तर कसं हे करायचंय की तसं झोपायच्या आधी बस तुम्हाला काय करायचंय, डिस्कनेक्ट करायचंय स्क्रीन किंवा चर्चा किंवा काय असतं. कारण कधी कधी आपण झोपेपर्यंत बोलत असतो किंवा झोपेपर्यंत ते रील्स चालू असतात, असं एकदम बघणं बंद करा, ठेवा बाजूला. थोडस हात पुरणाने अशा ठिकाणी ठेवा तुमचा मोबाईल. त्याच्यानंतर जे काही तुमच्या गोष्टी मनात असतील, ज्या काही असतील उद्या करायच्या त्या गोष्टी, म्हणजे त्या गोष्टींनी पण आपल्या, जसं आता आपल्याकडे प्रोग्राम असेल किंवा काही कुठे जायचं असेल, तर ते त्याच्यातच झोप येत नाही. ते प्लॅनिंग करता करताच उठा, लिहा की मला उद्या हे करायचंय. जसं तुम्ही लिहिलं तर तुमच्या डोक्यातल्या गोष्टी तिथे निघून जातं आणि तुमचं डोकं हलकं होतं. नंतर झोपल्यानंतर पूर्ण बेडवर आडवं झाल्यानंतर बॉडी स्कॅन करा. बॉडी स्कॅन करणं म्हणजे की डोळे बंद करून आपल्या स्वतःच्या शरीराला आतून बघायचंय. पायापासून रिलॅक्स, गुडघे रिलॅक्स, मांडी रिलॅक्स, कंबर रिलॅक्स. स्वतःलाच असं एक करा. पोट, मग पाठ, समोर छातीचा भाग, मागचा पाठीचा भाग, मानेचा, हात, हे सगळं रिलॅक्स रिलॅक्स सैल करायचंय. रिलॅक्स नुसतं म्हणायचं नाही, जोराने नाही म्हणायचं, मनातल्या मनातच आणि सैल करत जायचं. सैल म्हणजे जसं माझे शरीर नाहीच आहे, सोडून द्यायचं अगदी. आणि मग श्वास गणना करत राहायचं. श्वास मोजायचा आहे. जसं आतमध्ये घेताना 4 मोजायचं आहे, जसं 1, 2, 3. श्वास घेता आतमध्ये, मग आतमध्ये म्हणजे सोडताना 5, 6, 7, अशा टाईपचं. म्हणजे स्वतःला किती वेळपर्यंत तुम्ही हळूहळू मोजता आहात म्हणजे सोडता हा श्वास कसा घेत आहे, अशा पद्धतीने स्वतःवर लक्ष द्या. पूर्ण स्वतः झोपेच्या 5 ते 10 मिनिटं तरी स्वतःला द्या. हे ध्यान साधना आहे. ह्याच्यासाठी वेळ नाहीये हा शब्द काढलं म्हणजे मी तर म्हणेन अतिशय मूर्खपणा आहे. तुम्हाला मग करायचंच नाहीये. सरळ बोला. म्हणजे वेळ नाहीये हा बहानाच नाहीये. तुम्हाला उलट जे वेळ आहे, जे तुम्ही करताय त्याला मी एक चांगलं मार्गदर्शन म्हणजे म्हणा, एक चांगलं त्याला दिशा देते आहे. त्या दिशेने चला. ठीक आहे. जर विचार येत असतील तर विचारला परत लेबलिंग करा. परत श्वासाकडे जा. नक्कीच आज जितकी झोप येईल तितकी म्हणजे ती झोप माझी पूर्ण शरीरावर काम करते असा विश्वास ठेवा. जी जे झोप झोप म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, हिलिंग प्रोसिजर. म्हणजे आपण जेव्हा शांत असतो, आपला कॉन्शियस माइंड शांत असतो, तेव्हा आतला जो प्राण शक्ती असते ती पूर्ण हिलिंग करत असते तुमच्या बॉडीचं. जिथे कुठे दुखणं बुखणं असेल, तुमचं जे काही असेल, तुमच्या विचारांनी तुम्हाला डॅमेज झालं असेल, ते पूर्ण ती हिलिंग करत असते. तर त्या हिलिंग प्रोसिजरला मदत करणं आहे हे सगळं विचार करणं म्हणजे. कुणावर नाही, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या शरीरावर विश्वास ठेवा. करून तर बघा. नुसतं तुम्हाला माझं लेक्चर ऐकण्यात काही मिळणार नाही. तुम्ही कितीही चांगलं म्हणाल तरी मला तेवढा आनंद होणार नाही जेवढा तुम्ही स्वतः कराल आणि तुम्हाला जे रिझल्ट मिळाले तेव्हा तुम्हाला आनंद म्हणजे जास्त वाटेल की वाव, बढिया. म्हणजे मी काय सांगते ते तुम्हाला समजलं, हे मला, ह्या गोष्टीचा मला आनंद होतो. ठीक आहे. चौथा मुद्दा असा आहे की आपलं हृदय किंवा रक्तदाबाला म्हणजे हा आजाराला सगळ्यात मेन मोठा आधार मिळतो ह्या गोष्टीचा.
तर शांततेमुळे काय होतं की आपला श्वास मंद होतो आणि लांब होतो, धडधड शांत होते, किंवा आपलं शरीर विश्रांती अवस्थेत जाते आणि रिअल विश्रांती असते. आणि जसं हे आपण रोज प्रॅक्टिस केली ना, तसं मग जागृत अवस्थेत, जसं आता मी तुमच्याशी बोलते तरी सुद्धा आतून शांत आणि विश्रांत वाटतं. आता मला ती धडधड नाही होत की अरे प्रोग्राम होईल का आपली, बरोबर होईल की नाही, येतील की नाही, बोलू शकेल की नाही, मी आठवणार की नाही, पॉइंट कव्हर होतील की नाही. जे काही आधी मला वाटायचं, आधी नवीन नवीन होतं, आता मला काहीच नाही वाटत. आता इतकं सहजतेने, कारण ती प्रॅक्टिस तेवढी झाली आता त्या गोष्टीची. तर तशा पद्धतीने आपल्याला, आता हे मी जे तुम्हाला सांगते हे सगळं म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या मी सांगते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही डॉक्टरांची औषधं चालू असेल तर बस आता मी मॅडमने हे सांगितलं आता मी सगळं औषधं बंद करते आणि मी असंच करते, असं नाही. जोपर्यंत तुमची औषधं चालू आहे चालू ठेवा, हळूहळू हळूहळू तो डोस कमी आपोआपच होत राहतो. तर मी भौतिकतेमध्ये सांगत नाहीये तुम्हाला, ह्या गोष्टी तुम्हाला वेळ लागू शकतो. आणि आज मी सांगितलं आणि तुम्ही आज केलं आणि उद्या एकदम तुमची तब्येत ठणठणी झाली, असं नाही आहे. हे आपण आपली जी सवय लावून ठेवली लहानपणापासूनची, ती सवय आता बदलवतो आहे. तर जे खरंच कमी वयामध्ये आले, आपल्याकडे शिकतात आहेत किंवा प्रॅक्टिस करतील, त्यांच्यासाठी खूपच चांगली गोष्ट की जी वेळ आली ती सही वेळ आहे आणि तुम्ही करताय काम. पण ज्यांना ज्या वयातही मिळालं तिथूनही सुरुवात केली तरी चालेल, पण काही हरकत नाही, तुम्ही मन तर शांत होईल, है ना. आणि आज जो मेसेज पाठवला मृत्यूचा, तर खरंच त्या सिच्युएशन मध्ये आपल्याला जायचं आहे की बाबा रे, मी जे काही माझं जीवन जगले शांतपणे जगले, आता मला कोणाला त्रास नाही द्यायचा आहे, नाही डॉक्टरांना, नाही पैसा मला वेस्ट करायचा आहे. जे करायचं आहे ते आज आणि आता करा, वर्तमानात करा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जे काय वैद्यकीय समस्या असतील तुमच्या, तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायचा आहे, ते औषधं बंद करायचा नाही. पण याच्यामध्ये हे कसे करायचंय की लांब श्वास घ्यायचा आहे, म्हणजे शरीराला रिलॅक्स संकेत होतो जेव्हा तुम्ही श्वास लांब घेता तेव्हा. तर त्याला शरीराला म्हणजे आपोआपच तो एक हे मिळतो, त्याला म्हणजे असा संकेत मिळतो की मी रिलॅक्स आहे, आणि तो हिलिंग पोझिशन मध्ये जातो. जितक्यांदा तुम्हाला कुठे गार्डन मध्ये जाताय, बसताय, शांत बसले, टीव्ही बघता बघता करा, श्वास घेणं, श्वास हळू सोडणं. जेवढ्यांना म्हणजे दिवसभरात काही याला टाइम नाहीये, काही पिरियड नाही, काहीच नाहीये, थकले तुम्ही, बाहेरून आले, बसले, थोड्या वेळ बसा अगदी. इव्हन म्हणजे अनुलोम विलोम केलं तरी सुद्धा चालतं, ते पण खूप छान आहे. किंवा मग असं आपण जे आता याच्यामध्ये असं हात ठेवतो हार्ट चक्रावर आणि आपल्या मणिपूर चक्रावर, है ना, किंवा स्वादिष्टान चक्रावर. तर ते पण हात ठेवूनही तुम्ही असं केलं, जसं रेकी देतो, रेकी म्हणजे काय, तेच करतोय ना आपण, रेकी देणं म्हणजे. तर अशा पद्धतीने पण हात ठेवून पण तुम्ही श्वास मोजा, आणि वाटल्यास अजून रेकी शिकले तर त्याच्या सोबत सोबत तुम्ही सिम्बॉल्स द्या. सिम्बॉल्स द्यायलाही पण काही म्हणजे हे नाहीये की तुम्ही आताच दिलं पाहिजे, नंतरच दिलं पाहिजे, असं काहीच नाही. जेव्हाही तुमच्या मनात आलं तुम्ही सिम्बॉल्स देऊ शकता. एक मिनिटं, कोणाचं? हा. अरे काय झालं, यांचा आवाज बंद होत नाही. प्रिया, हॅलो. बॅकग्राऊंड मधून आवाज येतोय ना, तुम्हाला येतोय, डिस्टर्ब होतोय, हो ना. काय करू, यांचा आवाज बंद होत नाहीये, मी सगळ्यांना म्यूट केलं पण तरी पण म्यूट होत नाहीये. बरं चला, ठीक आहे. हा, झालं आता, झालं. ठीक आहे, झालं आता. तर अशा पद्धतीने तुम्हाला जेव्हाही होत आहे त्यावेळेस तुम्ही म्हणजे अ, हात आपल्या छातीवर, पोटावर किंवा गळ्यावर असं ठेवून म्हणजे रिलॅक्स करत चला, श्वास आतमध्ये घेत चला, जो आणि श्वास लांब गहिरा करायचा. जेव्हाही तुम्ही श्वास लंबा गहिरा ठेवला तर तेव्हा तुमच्या बॉडीला म्हणजे एक रिलॅक्सेशनचा संकेत जातं, म्हणजे तुम्ही तिला जाणून बोलून सांगता की तू रिलॅक्स हो आता.
आपल्या शरीराला. आणि जेवढा तुमचं शरीर रिलॅक्स असेल तेवढं तुमचं मन शांत होतं. आणि मन शांत असेल तेवढं तुमचं म्हणजे रोगराई तुम्हाला तिथून सुटका मिळत जाते. तर आणि हे नेमके तुम्ही ज्याची प्रॅक्टिस केली ना, तर काय होतं की ऐन वेळेस समजा कधी मीटिंग असते, कधी कधी एकदम अचानक भांडणं होऊन जातात. तर त्यावेळेस आपण म्हणजे तिथे म्हणजे अवेअर होऊन जातो आणि मग तिथे रिलॅक्स पाहायला हे करायला लागतो. आता मी तुम्हाला आता सांगितलं की रिलॅक्स व्हायचं, असं करायचं, असं करायचं. तर आणि एकदम पुढे भांडण झालं, तुम्ही आज ऐकलं, त्याची प्रॅक्टिस केली नाही, तर तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. तिथे तुम्ही परत म्हणजे रिॲक्ट होणार. हे माझं ऐकण्याचा काही फायदा होणार नाही. पण तुम्ही जे माझं ऐकलं आणि स्वतःला प्रॅक्टिस करत राहिली आणि मग त्याच्यानंतर समजा एक महिन्यानंतर समजा खूप कडाक्याचं भांडण झालं तुमचं, त्यावेळेस तुम्ही तुम्ही ती तुमची जी प्रॅक्टिस केली आणि ती प्रॅक्टिस तिथे उपयोगात येईल. ती प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. हे एका दिवसात तुम्ही म्हणजे असं शांत बसणं किंवा ऐकून घेणं हे होत नाही. तर दररोज दैनंदिन जीवनामध्ये बिलकुल तुम्हाला जेव्हाही वेळ मिळतो, दिवसातून 2दा 4दा 5दा बसले शांत, घ्या, रिलॅक्स करा, स्वतःला बघा, स्वतःचे विचार बघा, त्याला नावं द्या, लेबलिंग करा आणि सोडवून द्या. जेवढं तुम्ही कराल तेवढे तुमचे एनर्जीचे ब्लॉकेजेस जे काही तुमचे झालेले असतात ते सुटतात. त्याच्यानंतर हे 5वा मुद्दा शेवटचा, की सकारात्मक ऊर्जा वाढते आपल्याला जेव्हा आपण शांतता म्हणजे आतून मौन मध्ये जातो तेव्हा. याचा मुख्य म्हणजे काय असतं, की शांतता म्हणजे काय होतं, स्थैर्य येतं, म्हणजे स्थिरता येतं, स्पष्टता येते, की मला करायचं काय आहे. तुमचा मूड बदलतो. जर तुमचं कठीण म्हणजे रागातला मूड असेल तर मूड बदलतो. कोणी तुम्हाला काही बोलले तर तुम्हाला त्याच्याबद्दलची करुणा जागृत होते, सहानुभूती जागृत होते. आणि काही करायचं असेल तर तुम्हाला प्रेरणा वाढते तुमची, म्हणजे तुमचं इन्स्पायरेशन होतं, तुम्ही इन्स्पायर होता. तर ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आतून वाढतात जेव्हा तुम्ही शांतता आणि मौनामध्ये असता. आणि हे मौन आणि शांतता निर्माण कशी करायची, तर तुम्हाला श्वासावरून करायचंय. सगळ्यात पहिले म्हणजे श्वासाकडे बघायचं आहे. विचार आले तर लेबलिंग करायचं, बघायचं, ऑब्झर्व करायचं, लेबलिंग करायचं, स्वीकार करायचं, सोडून द्यायचं, म्हणजे सरेंडर करून टाकायचं. ठीक आहे. आणि मग हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे समज यायला लागते आणि ती सकारात्मक ऊर्जा वाढत जाते आपली. आणि सकारात्मक ऊर्जा वाढली तर तुमचा मूड कधीच खराब होणार नाही. तुम्हाला कितीही कोणी काही बोलू, तुमच्या विरोधात बोलो की तुमच्या सोबत बोलू, त्याच्यामधूनही मग तो मूड गेला, मुडाचा प्रश्नच राहत नाही. सतत चांगलंच असतो. सहानुभूती, करुणा, माया वाढते, प्रेम वाढायला लागतं, म्हणजे आशीर्वाद वाढायला लागतं, की देवा भगवंत सद्बुद्धी दे त्याला. अशा पद्धतीची सहानुभूती वाटते. आणि आपण पटकन रिॲक्ट न होता त्याला एक प्रोॲक्ट म्हणतो आपण, म्हणजे आता याच्या पुढे काय करायला पाहिजे ह्या आयडियाज येतात आपल्याला, त्याला मी कसं समजावलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे. आता याचा अर्थ जसा बघा, काल जे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की आपण मग शांतच बसायचं का, आपण असंच करायचं, तर असं नाही म्हणत आहे मी. जसं मी माझ्या उदाहरणावरून सांगते, की मी रिॲक्ट करणं बंद केलं होतं. माझे जेव्हा मला पैशांनी फसवलं होतं तर मी रिॲक्ट करणं बंद केलं. मी त्याचा मार्ग सोडला आणि मी माझ्या मार्गामध्ये केलं, माझ्या मार्गामध्ये अभ्यास करायला गेली. कारण तिथे बोलण्याचा किंवा त्याला समजवण्याचा किंवा मी प्रयत्न केला, पण तो मला त्रास होत होता किंवा माझा अपमान होत होता, माझ्यावर वार होत होते ह्या गोष्टीचे त्या गोष्टीचे. त्यामुळे मग ते मला खूप जास्त डिस्टर्ब होत होतं. मी सोडलं, मी माझा मार्ग केला. मी माझ्या मार्गात तर माझी प्रगती नक्कीच झाली. मी शांत झाली, मला आतून बरं वाटायला लागलं. तरी मध्ये मध्ये ते एकदम 1-2 दिवसाची गोष्ट नाही, वर्षानुवर्ष लागले त्याला. पण काही दिवसांनी मला हे कळलं की ऍक्च्युली मला त्या गोष्टीचं काहीतरी द्यायला पाहिजे होतं. प्रोऍक्ट म्हणजे प्रॉपरली मला ऍक्ट करायला पाहिजे होतं. माझं ऍक्शन बरं होतं माझ्यासाठी. मी सहानुभूती पण प्रगट केली, सगळंच काय केलं. तरी पण सामाजिकरित्या तो जो चोऱ्या करत होता, चोऱ्याच झाले ना, चोरी म्हणजे फसवणूक, त्याच्याबद्दल मला पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला पाहिजे होते. तिथे माझं हे सामाजिक याच्याने चुकलं होतं. तर ती पण चूक दुरुस्ती केली नंतर मी. पण त्याच्यामध्ये मी वाहून नाही गेली, की अरे रे, बिचाऱ्याला द्यायचं का, असं असं पण नाही, की मग तुला दाखवतेच धडा, आता नाही तुला जेलमध्ये टाकत, म्हणजे दोन्ही गोष्टी नाही. खूप दया माया पण नाही, असं म्हणजे दया म्हणजे अगदीच लो क्वालिटीचं होऊन जातं, म्हणजे ते असं की चोराला हे करुणा, करुणा म्हणजे हाय क्वालिटी आहे. तर ते ठीक आहे की मी मध्यम मार्ग नाही केला, मी एकदमच सोडूनच दिलं. पण तसं नाही, आपण सामाजिक पण याच्याने येतो की आपल्यामुळे अजून कोणी वाचू शकतं का, कोणाची आपल्यामुळे मदत होऊ शकते का, हे प्रयत्न पण करणं गरजेचं होतं.
तर अशी याला म्हणतात प्रोऍक्ट करणं. रिॲक्ट नाही करायचंय, प्रोऍक्ट म्हणजे प्रॉपरली ऍक्ट करायचंय तुम्हाला. तर अशा पद्धतीचं थोडं मग आणखी खूपच जास्त हे झालं, नाही होत आहे, तर तेवढं छोट्याशा याच्याबद्दल वाटलं काही घरात वाद होतात किंवा काय होतात, तर चला थोडंसं काहीतरी एक म्हणजे असं आता मी खाली फिरायला गेली, हलकसं चौकीदाराशी बोलली, त्या छोट्या बाळासोबत खेळली, तर चला म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नव्हती, पण एक आलं आणि मी माझं हे केलं. एक छोट्या छोट्या अशा गोष्टीसाठी होऊन जात असतं. तर अशा याच्यामध्ये आपला मग दिवस हलका होऊन जातो. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायचा आहे. जसं आपण त्यावेळेस असं वाटलं की चल चहाच पिऊन घेऊ, चहा जर आवडतं तर चहा घ्या किंवा एखादा आईस्क्रीम खाऊन घ्या किंवा काहीतरी चॉकलेट खाऊन घ्या वाटलं तर, किंवा काहीतरी असं आवडतं एखादं फ्रूट खा. नाही तर मग आता जसं मला छोटी मुलं आवडतात, मी गेली खाली, गेली त्या मुलीसोबत धावाधावी, झालं गेलं, मुलांच्या हसण्यामध्ये आपलं हसणं झालं. तर अशा पद्धतीने आपल्याला रिलॅक्स कसं राहता येईल, जर आपण ताण आला त्याला रिलॅक्स करा, त्याच्यासाठी अवेअर राहा. कारण तो ताण म्हणजे तुमचं शरीर तुम्हाला काय सांगतोय की अरे काहीतरी डेंजर झोन मध्ये आले तुम्ही, भागो भागो भागो. तर तो NLP मध्ये पण सांगितलं असतं तुम्हाला की एक तर तो म्हणजे रिलॅक्स मोड असतो, नाहीतर मग रिॲक्ट मोड असतो. तर रिॲक्ट मोडमध्ये बहुधा राहू नये आपण. आणि ताण तसं चांगलं आहे. जसं तुम्ही आता एखाद्या गोष्टीचं तुम्ही आपल्याला एखादं हे करायचं आहे, म्हणजे प्लॅन करायचं आहे, कामं करायचं आहे, एवढ्या याच्यात झालं आणि तिथे ताण दिलं, तर चांगल्या गोष्टीकडे आपण म्हणजे त्या ताण दिल्याशिवाय तुम्हाला करताच येणार नाही तो प्रोजेक्ट. तर तिथे ताण आवश्यक आहे. जसं सायकल चालवताना तुम्हाला जर एक शक्ती लावली तर कशी सायकल चालवली, तर शक्ती लागतेच तुम्हाला. तर तशा पद्धतीने ठीक आहे ते, त्यावेळेस तुम्हाला जरुरी आहे. देवाने जे दिलेलं आहे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी, तर त्या त्या प्रॉपर वेला आपल्याला हे करणं जरुरी आहे. आणि त्यावेळेस ताण आला आणि आपल्या शरीराने एक्स्ट्रा केमिकल्स दिले, तर ते उपयोगात पण आणतो आपण. म्हणजे ते केमिकल्स उपयोगाचे असतात. पण हे बिनकामाचेच बसल्या जागेचे ताण आणायचं छोट्या छोट्या गोष्टीमुळे, आणि केमिकल्स जास्त हे करायचं नाही, रोगराई घेऊन बसायचं. तर याच्यासाठी आपल्याला जागृत होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यावेळेस स्वतःला पण आपण म्हणजे हे वाक्य नक्की सांगा की जेव्हा मी आतमध्ये शांत असते, तेव्हा बाहेर प्रकाश असतो. बाहेर प्रकाश असतो म्हणजे तुमच्या जीवनामध्ये प्रकाश असतो. प्रकाश असतो म्हणजेच तुम्ही क्लिअरली असते, उजेड उजेड असतो, प्रगती असते तुमच्या जीवनामध्ये. ही गोष्ट ज्यांना समजले ना खरंच, आणि ज्यांनी ऍक्ट केला, त्यांचं जीवन इथूनच पलटलं समजा. कारण हा बुद्धीचा गेम आहे. मी तुम्हाला अंधश्रद्धेने एकही गोष्ट सांगत नाहीये की असं करा, तसं करा, मग असं करा, मी इथे करा. नाही. रिलॅक्स करा म्हणजे जस्ट श्वास लंबा घ्या, आतमध्ये घ्या, लंबा घ्या, श्वास सोडा. 8-10 वेळा करा दिवसातून. बसा एका वेळेस बसला, 5 मिनिटं बसले तर 5 मिनिटात 8-10 वेळा श्वास 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 होऊन जातात. त्याच्यात विचार आले तर विचाराला बघा, लेबलिंग करा आणि सोडून द्या. म्हणजे स्वीकार करा आणि सोडून द्या. आलेत हे विचार आले, मग त्याला चिंतेचे आहेत, आलेत, ओके. याचे आहेत, आले, ओके. मग अशा वाटते, भीती वाटते, ओके ओके ठीक. काही त्याला हे करू नका की आता असं होईल तर तसं होईल तर कसं होईल, काय होईल, मग आता सोडल्याने थोडी होतं, आपोआप कसं होईल. सोडून तर बघा, तुम्ही करून आता इतके दिवस तर तुम्ही करून बघितलं, चिंता स्ट्रेस सगळं करून बघितलं, तरी तर झंड आहे जीवनाचं. मग आता असं तर करून बघा, काही तर माझ्यावर थोडासा विश्वास ठेव, है ना. बघा करून. ठीक आहे. तर असे आपले हे 5 पॉइंट्स आहेत. तर हे ह्याच तुम्हाला म्हणजे मी होमवर्क खास देते की म्हणजे हे एक एक तर म्हणजे दिवसभरातनं तुम्ही जेव्हाही वेळ मिळेल, 2दा 4दा 5दा जसंही वेळ मिळेल ते कराच. आणि इव्हन मग रात्री झोपताना लास्ट स्टेजवर जसं आता झोपायचे, तर तसं जस्ट काय काय तुम्हाला झोपेचं मी जे सांगितलं, मी तुम्हाला लिहूनही पाठवेलच तसं, की तुमचा मूड किती कसा आहे, किती ताण आहे किंवा जे आहे, किंवा पूर्ण शरीराला रिलॅक्स करा. श्वास 2-4दा आतमध्ये घ्या आणि रिलॅक्स करा. आणि जे काही आजचा दिवस गेला त्याबद्दल धन्यवाद करा. उद्याचा दिवस मला मिळाला तर मी स्वागत करते. हो ना. तर अशा पद्धतीने झोपा, आणि ही अशी झोपल्याने तुम्ही थँक्यू, थँक्यू कीर्ती, माझ्यावर विश्वास आहे. आणि खरंच ही जेव्हा सवय आपण आत्तापासून, याला काय म्हणतात, मरण्याची सवय, म्हणजे मरण्याची तयारी करतोय आपण. की जेव्हाही आता काय माहिती आज शेवटचा दिवस आहे काय आहे, मी तुम्हाला भीती नाही दाखवत, मरणाला घाबरत नाही ना कोणी. आणि घाबरण्याची गोष्ट नाही, मृत्यूच एक सत्य आहे फक्त. कारण हे सगळं
असत्य आहे सगळं, म्हणजे दिसतेय पण असं काहीच नाहीये. हा. तर त्याची तयारी आपण करतोय की मरताना आपल्याला किती शांतपणे, कोणाला त्रास होऊ नये. झोपेतच मृत्यू होतो, खूपच छान, कशाला दवाखान्यामध्ये सुई टोचाने, ऑक्सिजन लावाने, हे करा, धावधाव करा, आणि इतक्यात झाल्यानंतर मग काही परत ती हे राहत नाही, है ना, म्हातारपणामध्ये. तर सर्वांना मंगल हो, सर्वांच्या प्रार्थना करत राहायचं. कितीही कोणी, कितीही मोठी दुश्मन असेल, सगळे दुश्मनी बंद राहतं. स्वतःला रिलॅक्स करा. आणि तुम्ही जेव्हा स्वतःला रिलॅक्स करायला शिकले ना, तुमचा ऑराच असा सुंदर आहे की तुमच्या सहवासात कोणीही येऊ, तो रिलॅक्सच होईल. आणि हेच आपल्या जीवनाचा उद्देश आहे. हा ना, हा, अगदी बरोबर. रेकी केल्यानंतर येतच. जो खरंच रेकी रेग्युलर करत असेल ना, तो ह्या लेवलपर्यंत जातोच. पण आता हे अजून फास्ट आणि अजून डिटेलमध्ये आपल्याला समज डेव्हलप करून अजून केलं ना, तर बघा तुमची रेकी कशी तुमची पॉवरफुल होते. तुमच्या तोंडून शब्द निघाला आणि तो सत्य झाला नाही, असं होऊ शकत नाही. कारण ती प्रॅक्टिस करतोय ना आपण. ते इतकं सुंदर आहे. ठीक आहे, तर कोण कोण करणार प्रॅक्टिस? येस. वाव, सगळेजण. आणि खरंच तुमची प्रॅक्टिस केली ना, तुम्हाला जेही शब्द सुचतात एकदम चांगलं वाटलं. मला तुम्ही, माझा म्हणण्याचा अर्थ असा नसतो की तुम्ही माझे धन्यवाद द्या आणि मला थँक्यू आणि ग्रॅटिट्यूड. मला माहिती आहे तुम्ही सगळे ग्रॅटिट्यूड देताय, म्हणून माझ्यासाठी तुम्ही म्हणजे रोज रेग्युलर येत आहात आणि इतक्या शांतपणे ऐकताय, मला माहिती आहे. पण मला असं वाटतं तुमच्यामध्ये ते बदल झाला पाहिजे, किंवा तुम्हाला ते समज आली पाहिजे, आणि तुमच्या समजनी इतरांना अजून मदत झाली पाहिजे. ठीक आहे. तर म्हणून होमवर्क जरूर करत चला, बस हेच मला बोलायचं आहे. मी तुम्हाला अलाव करते आता. अरे हा, आपल्याला एक पहिल्यांदा मेडिटेशन करूया, मग आपण बोलूया. हा, निरंतर नियमित सराव करावा लागेल. येस. त्याच्याशिवाय नाही. आणि केव्हापर्यंत? मरेपर्यंत. कारण आपण आतापर्यंत हा सराव केलेला अननोईंगली, चिडचिड करण्याचं, चिंता करण्याचं, दुसऱ्यांना दोष देण्याचं, जे की आपला नेचर नाही आहे. नेचर तुम्हाला हे सांगतच नाही. आपण हे सगळ्या गोष्टी नेचरच्या विरोधातच करतोय. नेचरने आपल्याला हेच सांगून पाठवलंय की स्वतःचा शोध घ्या. आणि त्याने देव जे म्हणतो ना, ते आपल्या आतमध्ये म्हणजे लपवून ठेवलं त्याने. आणि आपण इतके भाग्यवान आहोत की आपण आपल्या आतमध्ये बघतोय आणि त्या सगळ्या शक्ती जागृत करतोय. म्हणून म्हटलं की आपण शोध स्वतःचा करतोय. बिलकुल दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नका. आणि दुसरं असं दुसरं तो बिचारा आहे असं समजा, तो व्यक्ती, की त्याला ती समजच नाही आलेली. आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला ह्या गोष्टीची समज येते आणि आपण ते आता सराव करतोय आणि बस हे करताय. कारण बघा, जन्माला आलो एकटेच आलोय आपण, कोणीच नाहीये. कोण होतं तुमच्यासोबत? मग तरी पण तुम्हाला दूध मिळालं, तुमचं पालन पोषण झालं, शिक्षण मिळालं, जोडीदार मिळालं, मुलं झाले, सगळं संसार गेला यार. मग आता अजून कशासाठी चिंता, कशासाठी दोष? है ना? तर आपल्याला स्वतःला बघा, करा, आणि मला खरंच सांगायचं की तुम्हाला काय फरक पडतो. आणि जसं असं नाही की आता आपण हा चॅप्टर चालू आहे तर तुम्हाला मागचं याचं जे जसं वाटतं, जसं आता आपण आधीपासून जो आत्मसाक्षात्कार वगैरे शिकलो, किंवा क्षमाशीलता शिकलो, है ना, हे सगळे आपल्या शक्ती आहेत. आपण जे डेव्हलप करतो या शक्ती आहेत, ह्या सगळ्या डेव्हलप करतो म्हणजे आहेत आपल्यामध्येच, त्याला जागृत करतोय आपण. आणि त्याचे आता प्रत्यक्ष, आता तेव्हा आपण जेव्हा क्षमाशीलता घेतलं तेव्हा तुम्हाला नाही कोणी दिसलं असेल, पण काय माहिती आताही होऊ शकतं. जे आपण शिकलो ते सगळं आपल्याला केव्हाही येऊ. थँक्यू, थँक्यू श्वेता. केव्हाही येऊ, पण ते आपल्याला जाणता आलं पाहिजे आणि पकडता आलं पाहिजे. हे सोडू नका तुम्ही. आणि असं त्या वेळेस ग्रॅटिट्यूड करा, जसं कोणाला असं तुम्हाला वाटलं क्षमाशीलता तुमच्यातली जागृत झाली आहे किंवा होते आहे, क्षणामध्ये ग्रॅटिट्यूड मध्ये या की भगवंता, ही क्षमा काय असते मला समजलं. कारण ती इतकी कूल आणि इतकी शांत असते ना, की तुमच्या शरीरावर त्याचा असं म्हणजे बर्फ फिरवल्यासारखा परिणाम होतो. जी जळजळ असेल, जो क्रोध असेल, जळतं, जसं जळता कोळसा दिसतो तुम्हाला बाहेरची बॉडी जळताना, पण आतली बॉडी जळताना दिसत नाही तुम्हाला ती, पण ती जळते आहे. जी अग्नी म्हणतो ना आपण, 5 तत्व बाहेर आहेत, ते 5 तत्व आतमध्ये आहे, म्हणून तर आपलं शरीर गरम आहे ना, शरीर जळते आहे ना.
आणि त्यात मध्ये अजून राग म्हणजे रॉकेल झालं, क्रोध म्हणजे अजून रॉकेल पेट्रोल झालं, आणि द्वेष आणि सतत जेलसी. जेलसी तर हे शेगडी आहे, सतत जळून राहिली, हळूहळू दिसत नाही पण जळते. त्या सगळ्या गोष्टी सोडणं चालू करा. स्वतःच्या श्वासावर बघा, काय विचार येतात सतत त्या विचारांकडे बघा, आणि अलर्ट राहा की काय येतात. आणि मग जसे अलर्ट झाले, मग दिशा बदलवायची, मग आपल्याला पर्पज शोधायचा आहे अजून आपल्याला, की मला ऍक्च्युली करायचं काय आहे. कशासाठी मी जसं मी नाही येत माझे सध्या क्लासेस, तर मला असं वाटलं हा वेळ मी करू काय यार. माझं आहे उद्देशच आहे की आध्यात्मिक पद्धतीने हे सगळं सांगावं, शिकवावं, खरी आध्यात्मिकता सायंटिफिकली शिकवावं. चला म्हणते याच्यात हा आपला आपला अभ्यास हे करू, म्हणजे मी माझ्या पर्पजनीच जाते, मी स्वस्त बसू शकतच नाहीये. असं तुम्ही पण तुमचं ठरवा. ठीक आहे. तर चला आपण आता करूया, एक मेडिटेशन करूया. शांतपणे बसा. आरामदायी आसनामध्ये बसा, आणि आता एक हात तुमचा पोटावर ठेवा आणि एक हात हृदयावर ठेवा. जसं आपण रेखी देतो. हा, बेंबीवर एक हात असा, एक हात छातीवर असा, हृदयावर. शरीराचा स्पर्श एहसास करा. श्वास आतमध्ये, श्वास बाहेर. जसाही चालतो तसा हळूवार आपोआप चालू द्या. आपल्या मनाला आपल्या शरीरासोबत एकरूप करा. म्हणजे श्वास येतो आहे, श्वास जातो आहे, हे जाणीवपूर्वक बघा. हळूच दीर्घ श्वास घ्या आणि 4 सेकंद मोजा श्वास घेताना. रोखा. परत 4 सेकंद रोखून ठेवा. आणि 5 ते 6 सेकंद मोजत हळूहळू श्वास सोडा. अशा 5-6 फेऱ्या करा. तुमच्या तुमच्या पद्धतीने करा. श्वास घेताना आणि सोडताना आणि रोखताना शरीराची हालचाल कशी होते, तुमच्या हृदयाची धडधड कशी होते, स्पर्श पण अनुभवा. एका वेळी शरीराचा स्पर्श आणि श्वासाची गती दोन्हीकडे पूर्ण लक्ष द्या.
फक्त शरीर सैल सोडा. कुठे ताण आहे का? ताण असेल तर सैल सोडा. फक्त श्वास आपोआप येतो आहे तो थोडा लंबा गहरा घ्या आणि सोडा. श्वास सोडताना आता म्हणा मनात, मी सोडते आहे, मी मोकळी होते आहे. आणि स्वतःला सैल सोडून द्या. मी सुरक्षित आहे, मी शांत आहे. मी माझ्या सोबत आहे. शांततेला आपल्या सोबत घेऊन
वातावरणाप्रती हलकेच जागृत व्हा. आणि हळूवार डोळे उघडा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.